नमस्कार. स्वागत आहे तुमचं या आईच्या शाळेत. प्रत्येक आत्मारूपी चैतन्य शक्ती ही जोवर देहात असते तोवर या देहाला खरं मोल असतं, नाहीतर देह म्हणजे माती. आपण ईश्वराचा अंश आहोत या नात्याने त्याचं सदैव स्मरण करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. शरीर हे मंदिर आणि त्यातील आत्मा हा ईश्वर हे ध्यानात घेऊन त्याला प्रसन्न ठेवण्याकरिता उत्कृष्ट संकल्प करून यशाच्या आणि योग्य ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे हेच आपलं उद्दिष्ट आहे. ज्याने आपली निर्मिती केली त्या ईश्वराच्या साक्षीने शरीर आणि मनाला निरोगी सशक्त बनवण्यासाठी चला श्रेष्ठ संकल्पासह सिद्धी प्राप्त करूया. अचेतन मनाला जागृत करून आपण केलेले संकल्प त्या अचेतन मनात स्थापित करणे हे एक अध्यात्म किंवा प्राचीन विज्ञान आहे आणि त्याद्वारे आपण यश नक्कीच मिळवू शकतो. मित्रहो, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दिवसातून 2 वेळा हे संकल्प पूर्ण करण्याची कृती जरूर करा. त्यासाठी शांत बसा अथवा शवासनात म्हणजे झोपण्याच्या स्थितीत राहून शरीर निश्चल करा. मन एकाग्र करा. सर्व तणावपूर्ण गोष्टीपासून अलिप्त व्हा. जणू सर्व दैनंदिन व्यवहाराशी किंवा इतरांशी माझा काहीच संबंध नाही अशी कल्पना करा. तुमचा श्वासोच्छवास निरंतर एका लयीत चालू ठेवा आणि संकल्पाप्रमाणे सुंदर दृश्य तुमच्या मनश्चक्षुसमोर आणा आणि संकल्पाचं उच्चारण करीत पुढे जा. तुम्ही यशस्वी होणारच. जीवनात जादुई अकल्पित सकारात्मक बदल होणारच. ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करणारच याची खात्री बाळगा. ओम स्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. मी अतिश्रेष्ठ, शक्तिमान, शांत, प्रेमळ, सुखी, निरामय, कार्यक्षम, सात्विक कर्मांना, नात्यांना आणि वेळेला महत्त्व देणारी, इतरांशी आदराने प्रेमाने वार्तालाप करणारी विशुद्ध परिपूर्ण आत्मा आहे. मी परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे शांती, प्रेम, सेवा, आनंद हा माझा संस्कार, माझं स्वरूप, माझा गुणधर्म आहे. माझं शरीर एक मंदिर आणि माझी वास्तू स्वर्ग आहे. माझ्या भोवती अन माझ्या आप्तस्वकीयांच्या भोवती परमात्म्याच्या आशीर्वादाचं सुरक्षा कवच आहे. परमात्म्याच्या सहाय्याचा हात आमच्या हातात आणि साथीला सदैव तो जगन्यंता आहे. म्हणूनच आम्ही सर्व तणावमुक्त आणि सुरक्षित आहोत. ज्याच्या रंध्रातून अगणित ब्रह्मांडांची निर्मिती झाली, चराचराच्या रक्षणाकरिता ज्या जगन्यंत्याने ब्रह्मांडाला गती दिली, प्रकाश
उष्णता देणारा सूर्य आणि शीतलता देणारा चंद्र हे ज्याचे 2 नेत्र आहेत, त्या परमात्म्याकडे असलेल्या प्रचंड अमाप ऊर्जेचा स्रोत मी त्याचा अंश या नात्याने माझ्या मस्तकातून माझ्या सर्व 7 चक्रापर्यंत आणि सप्तचक्रातून शरीरभर पसरत आहे. 7ही चक्रे कार्यान्वित झाली आहेत. भगवंताची ऊर्जा शरीराच्या सर्व पेशींना मिळत आहे. शरीरातील ऊर्जा विहीन झालेल्या पेशी नष्ट होऊन त्या जागी नवीन पेशींची निर्मिती झाली आहे. त्यामुळे माझा देह आणि माझं मन देखील आनंदी निरामय झालं आहे. माझ्या उत्साहात, आत्मविश्वासात अमाप वाढ झाली आहे. या धरतीवर सर्वत्र संचार करण्यास, सात्विक अन्नाचं पचन करण्यास माझं शरीर सक्षम झालं आहे. व्याधी, विकार, दुःख, वेदना यापासून मी मुक्त आहे. यश आणि कीर्तीच्या दिशेने माझी वाटचाल सुरू आहे. मी सत्वगुणी झाले आहे. माझी भारतभूमी आणि सर्व विश्व सुद्धा सत्वगुणी झालं आहे. सर्व सत्ययुगात प्रवेश करीत आहेत. सर्वत्र खुशी, आनंदी आनंद पसरलेला मी याची देही, याची डोळा पाहत आहे. या परमात्म्याच्या कृपेने हे सर्व घडत आहे. परमात्म्याच्या आशीर्वादाने आणि त्याच्यामुळेच त्याने दिलेलं प्रेम अन्य जीवांच्या सहाय्यासाठी मिळावं, यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. कारण माझं ते कर्तव्य आहे. ज्या परमात्म्याच्या कृपेने हा सर्व सुखांत घडत आहे, त्याचं गोड नाम मुखाने सदैव घ्यावं. त्याची सेवा, त्याची भक्ती सदैव घडावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः.